जून 2005 दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंह अमेरिका दौऱ्यावर होते. इंदिरा गांधींनी 1975 साली बुद्धा स्माईल नावाने केलेल्या अणुचाचण्यापासून ते वाजपेयी यांच्या काळातील ऑपरेशन शक्तीपर्यंत भारत अमेरिका संबंध प्रचंड ताणलेले होते. त्यानंतरही भारतावर अनेक बंधनं लादण्यात आली. अमेरिका कायमच भारताकडे याबाबत संशयाने बघत असे. पण जॉर्ज बुश यांना कुठल्याही परिस्थितीत भारतासोबत असलेला 30 वर्षांपासूनचा दुरावा संपवायचा होता. त्यांना आशियात एक मित्र देश हवा होता. त्याचबरोबर अमेरिकन कंपन्यांना 100 कोटी लोकांची बाजारपेठ खुली करून द्यायची होती. गेल्या 6.5 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात बुश यांनी विदेश नीतीत भरीव असं काहीच केलेलं नव्हतं. त्यामुळे दोन्ही बाजूंनी मैत्री घट्ट करण्यासाठी प्रयत्न चालू होते. त्याचाच भाग म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंह वॉशिंग्टनमध्ये होते. या जून महिन्यात भारत अमेरिका संबंधात इतिहासातला सर्वात मोठा करार होणार होता, तोही एका टिश्यू पेपरवर. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांचा फौजफाटासोबत असतानाही एका टिश्यू पेपरवर हा करार का झाला त्याचा किस्साही तेवढाच मजेशीर आहे. आज भारत आणि अमेरिका संबंध ताणलेले आहेत. भारत अमेरिका अंतिम व्यापार कराराच्या निमित्ताने पुन्हा एकदा एका मोठ्या कराराच्या आठवणी ताज्या झाल्यात. याच कराराची सविस्तर स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे, जी लिहिली आहे माझे मित्र रविकुमार सुभाषराव यांनी. जेव्हा बुश प्रशासनाने न्यूक्लिअर डीलचा मसुदा मनमोहन सिंग यांच्यापुढे ठेवला, तेव्हा त्यातल्या भाषेवर आणि त्यातल्या मुद्द्यांवर मनमोहन सिंग, अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार M.K. नारायणन यांना बरेच आक्षेप होते. अमेरिका त्यांचा कायदा भारतासाठी बदलण्यास तयार नव्हती. भारताचे परराष्ट्र मंत्री नटवरसिंह मात्र या करारासाठी आग्रही होते. त्यामुळे या करारातील अटी देशहिताच्या विरोधात असल्याने आपण जेव्हा परत भारतात जाऊ तेव्हा UPA आघाडी सरकारचे घटक असलेले डावे पक्ष, ज्यांच्या 60 खासदारांचा मनमोहन सिंह सरकारला टेकू होता, ते तयार होण्याची शक्यताच नव्हती. उलट त्यांच्या भांडवलवादी अमेरिकेसोबत कुठलाही करारास विरोध होता. त्यामुळे ज्या अणुकराराची घोषणा 18 जूनला व्हाईट हाऊसच्या पत्रकारांसमोर होणार होती, तो करार भारताने 17 जूनच्या रात्री नकार दिला होता. कोंडालिजा राईस तेव्हा बुश प्रशासनाच्या विदेश सचिव होत्या आणि हा करार कुठल्याही परिस्थितीत झालाच पाहिजे यासाठी बुश यांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली होती. राईस आपल्या नो हायर ऑनर्स या पुस्तकात लिहितात की मनमोहन सिंह सुरुवातीपासूनच भारत अमेरिका अणुकरारासाठी अनुकूल नव्हते. त्यांच्यावर भारतातील राजकीय परिस्थितीचा दबाव होता. अमेरिकेशी अणुऊर्जा करार केल्यास भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रातील त्रिस्तरीय ऊर्जा कार्यक्रमावर बंधनं येऊ शकतात. त्याचबरोबर अमेरिकेकडून घेतलेल्या युरेनियमचा पुनर्वापर करून वीज निर्मिती करण्यावरही बंधनं येतील याचा संशय भारताला होता. शिवाय युनोच्या IAEA या एजन्सीला भारताच्या अणुबॉम्ब बनवणाऱ्या मिलिटरी फॅसिलिटी तपासण्याचा अधिकार देण्यास भारताचा विरोध होता. नुकतंच अमेरिकेने इराणवर या एजन्सीला इराणने ठरल्याप्रमाणे मिलिटरी फॅसिलिटी निरीक्षण करू न दिल्यानेच हल्ला केला होता. हे सगळे कठोर आक्षेप असताना करार होणारच नाही हे बुश प्रशासनाला कळून चुकलं होतं. भारताचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार M.K. नारायणन याविषयी म्हणतात की या करारात भारताच्या 6 ते 8 ऐवजी फक्त 2 अणुभट्ट्या या आंतरराष्ट्रीय निगराणीपासून वगळण्यात येतील अशी अट अमेरिकेने टाकली होती. अनेक अमेरिकन अधिकाऱ्यांना भारतात यातून धडा शिकवायचा होता, पण कोंडिलिजा राईस हार मानायला तयार नव्हत्या. त्यांनी भारतीय शिष्टमंडळातील अधिकाऱ्यांना सकाळी 8 वाजता पंतप्रधानांसोबत ब्रेकफास्ट मीटिंग ठेवण्याची विनंती केली, पण समोरून पंतप्रधान तुम्हाला भेटणार नाहीत असा निरोप आला. राईस यांनी परराष्ट्र मंत्री नटवरसिंह यांना कॉल केला. त्यांनी सांगितलं की पंतप्रधान तुम्हाला तोंडावर नकार कळवण्यास अनुत्सुक आहेत. तेव्हा राईस बोलल्या, गेल्या 30 वर्षांपासून भारताच्या गळ्याभोवतीचा विळखा दूर करण्याचा प्रयत्न बुश करतायत. हा करार 2 देशातील संबंधातील मैलाचा दगड असणार आहे. हा करार झालाच पाहिजे. पण नटवर म्हणाले, मनमोहन सिंह करार आपल्या देशातील लोकांना ते स्वतः कसा पटवून देतील याबाबत साशंक आहेत. त्यामुळे हा करार होणं शक्य आहे. तरीही विनंती करून भारतीय पंतप्रधानांच्या होकारानंतर राईस यांनी सकाळी 8ची वेळ मिळवली. त्यानंतर पंतप्रधान 10 वाजता राष्ट्राध्यक्ष बुश यांना भेटणार होते. अमेरिकन मीडियाही आणि जनमत भारताला अणुबॉम्ब बनवण्यासाठीची कुठलीही सामुग्री सवलत मिळू नये किंवा हा करार होऊ नये याच मताचे होते. सकाळी 8 वाजता विलाड हॉटेलमध्ये बुश यांच्या सहमतीने राईस आणि मनमोहन सिंग यांच्यात बैठक झाली. या बैठकीत राईस म्हटल्या, हा करार दोन्ही देशांच्या इतिहासातील डील ऑफ लाईफ टाईम म्हणजे आयुष्यभरासाठीचा करार आहे. ही गोष्ट राष्ट्राध्यक्ष बुश यांच्यासाठीही अवघड आहे आणि तुमच्यासाठीही. त्याचबरोबर मी इथे तुमच्याशी करारातील भाषेवरून घासाघीस करायला आले नसून हा करार होणं हे दोन्ही देशांसाठी महत्त्वाचं आहे.
यानंतर अत्यंत अस्वस्थ असलेले मनमोहन सिंह थोडे रिलॅक्स झाले आणि त्यांनी या करारासाठी होकार दिला. त्यांच्यासोबत असलेल्या भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकरांनी एका टिश्यू पेपरवर या करारापासून भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रात स्वातंत्र्य अबाधित राहील, भारत युरेनियमचा पुनर्वापर आपल्या वेगवान ब्रिडरसाठी करू शकेल, शिवाय भारताच्या न्यूक्लिअर एनरिचमेंट रिॲक्टर मिलिटरी फॅसिलिटीज या कराराच्या देखरेखीच्या यंत्रणेतून वगळण्यात येतील असं लिहून दिलं. याचाच वापर करून पुढे हे मुद्दे करारात सामील करून भारताने अमेरिकेशी अणुकरार केला. हा करार करताना मनमोहन सिंह यांनी तेव्हा आर्थिक फायद्याऐवजी भारताच्या रणनीतिक स्वायत्ततेला महत्त्व दिलं होतं. त्या करारातील आधीची भाषा ही राजकीयदृष्ट्या सत्ताधारी पक्षाला तर परवडणारी नव्हतीच, पण त्यामुळे भारत अमेरिकेपुढे दुर्बल ठरला असता आणि त्याची राजकीय किंमत भारतीयांना चुकवावी लागली असती. त्याचबरोबर सरकारचा घटक असलेले डावे पक्ष देश विकला म्हणून काँग्रेसवर चवतळून उठले असते. मनमोहन सिंह यांनी त्यांना हवी तशी भाषा आणि अटी करारात नमूद झाल्यात याची खात्री केल्यावरच करारावर सही केली. तेव्हा कोंडालेजा राईस यांना मृदू आणि संयमी भाषी पण कणखर असलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा अनुभव आला होता. भारत आजही जगातील कुठल्याही देशासोबत आपल्या स्वायत्ततेचा विचार करूनच करार करतो. त्यासाठी कराराची भाषा, त्यातून निघणारे अर्थ आणि त्याचे दूरगामी परिणाम काय होतील यासाठी प्रत्येक शब्दाला महत्त्व दिलं जातं. भारतात सत्तेवर कोण आहे या गोष्टीचा या बाबतीत फारसा फरक पडत नाही. मनमोहन सिंह अमेरिकेसोबत मैत्रीचा पाया ठेवून आले, मात्र डाव्यांनी आणि विरोधी पक्ष भाजपने 2008 साली जेव्हा हा करार संसदेतून पारित करण्यासाठी पटलावर विधेयक म्हणून ठेवण्यात आला तेव्हा त्याला कडाडून विरोध केला. लालकृष्ण अडवाणी यांनी जाहीर केलं की आम्ही सत्तेत आल्यावर हा करार रद्द करू. परराष्ट्र संबंधांसाठी मनमोहन सिंह आणि काँग्रेस आपलं सरकारपणाला लावत होते. काँग्रेसने या कराराचं विधेयक पारित करत नागरी अणु कराराला कायद्याचा दर्जा दिला. त्यानंतर भारत अमेरिका व्यापारी संबंध इतके पुढे गेले की 2014ला भाजप सरकार मोदींच्या नेतृत्वात पूर्ण बहुमतात येऊनही अणु करार रद्द तर सोडाच, पण या कराराला भारत अमेरिका मैत्रीचा सर्वात मोठा अध्याय म्हणूनच मान्य केलं गेलं. या करारामुळे भारताला शेकडो बिलियन डॉलर्सची बाजारपेठ मिळाली. भारताला न्यूक्लिअर सिक्युरिटी ग्रुप म्हणजे NSGच्या युरेनियम वापरावरील बंधनातून मुक्तता मिळाली. भारत अनेक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान बनवल्या जसे की MTCR 2016, वॅसेनार अरेंजमेंट 2017 आणि ऑस्ट्रेलिया ग्रुप 2018 यासारख्या समूहांचा सदस्य झाला. इतकंच काय, NPT करारावर सही न करता भारताला एक जबाबदार अणुशक्ती म्हणून जगभरात मान्यता मिळाली आणि त्यामुळे ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, रशिया आणि जपानकडून अणुऊर्जेसाठी आपण युरेनियम आयात करू शकतो. आताही सध्या आपण ट्रम्पच्या कारकिर्दीत भारत अमेरिका संबंधांची विस्कटलेली घडी बसवण्याचा प्रयत्नात आहोत. अजूनही हे जग अमेरिकेच्या अक्षाभोवतीच फिरतंय. चीनचा विकासही अमेरिकेशी जुळवून घेण्यामुळे झालेला आहे. अनेकदा राष्ट्रीय हित जपत आणि भविष्याचा विचार करत देशांना आंतरराष्ट्रीय संबंध सांभाळावे लागतात. सध्या ज्या व्यापार करारामुळे मोदी सरकार टार्गेटवर आलंय त्याची बोलणीही अशाच पद्धतीने सुरू आहे आणि कराराला अंतिम स्वरूप येईपर्यंत ती सुरूच राहणार आहे. पण हा करार लाईफ टाईम राहणार आहे, त्यामुळे मोदी सरकारसमोर आव्हानही तेवढंच आहे.